आई घेतलं फोटो घेतला घेतो मी चांगलं फुटेज घेऊन लय भारी बातमी होती. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश अधिकारी, पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन. सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मे 2024 रोजी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता. तसंच जानेवारी 2025मध्ये वाहन चोरीचा गुन्हा होता. सदर वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व इतर वाहन चोरीच्या जे दाखल असले इतर गुन्हे होते त्या अनुषंगाने आम्ही तपास करत होतो. त्यामध्ये आम्हाला आमच्या तपास पथकातला जे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सासवडमधील जो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे अर्जुन उर्फ गुड्डा महादेव शेलार व प्रेम उर्फ दत्ता राजू शेलार यांनी काही दुचाक्या चोरून एका ठिकाणी लपवलेल्या आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडनं एकूण 9 दुचाकी गाड्या आम्हाला तपासात निष्पन्न आलेल्या आहेत. त्यापैकी दोन्ही सासवड पोलीसच्या दोन्ही गाड्या वाहन चोरीतल्या त्या आम्हाला रिकवर झालेल्या आहेत. इतर जे 7 गाड्या आहेत ते पुणे शहरामध्ये त्यांनी चोरी केलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करून त्या गाड्या आम्ही नागरिकांना परत करणार आहोत. सदर आरोपींना आम्ही कोर्टात हजर केलं होतं सासवड कोर्टात. आरोपीचा 2 दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. याची गाडी कुठले या त्यांनी गाड्या सर्व गाड्या हिरो होंडा स्प्लेंडर त्याच्या आहेत. स्प्लेंडर गाडी कोणत्या परिसरातील आहेत सर्व? त्यामध्ये काही म्हणजे सासवडमधले किती आहेत, पुरंदरमधले किती आहेत? काय पुरंदरमधल्या 2 गाड्या आम्हाला निष्पन्न झालेल्या आहेत आणि बाकी पुणे शहरमधल्या त्यांनी जास्त प्रमाणात चोरी केलेल्या आहेत गाड्या. आरोपी मूळचे कुठले आहेत? आरोपी हे मूळचे सासवडचे म्हणजे पुण्यात वगैरे इतर भागात जाऊन चोऱ्या करत? हो, इतर भागात जाऊन त्यांच्या अजून कुठले साथीदार आहेत त्याबाबत पण आमचा तपास चालू आहे. काय वाटतं, एक टोळी असेल काही, म्हणजे की एक रॅकेट असेल की यांनी चोरी करायचं आणि विक्री करायची, असं काय? हे टोळी म्हणजे ते त्यांच्या मौजमजेसाठी ते गाड्यांचे स्पेअर पार्ट्स काढून विकून आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी हे चोऱ्या करत होते. याआधी काही गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती? हो, त्यांच्यावर याआधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सराईत आहेत गुन्हेगार? हो, त्यावर त्यांना स्वतः हे जे आरोपित आहेत त्यांना आम्ही सासवड पोलिसांच्या अभिलेखावर त्यांची नोंद घेत आहोत.